डाळ असं बनवायचं. असं करून आपल्या डाळला आहे ना मस्त
शेवटी मोजून किती होता कोणाची 10 करा. पापड लाटताना टेप लावून दिला आहे ना पापड लाटताना गाण्यामध्ये किलो पापड आम्ही पूर्ण एकच दिवशी लाटून घेतलेले तर खूप छान झालेले. आणि बघा एवढे आले ते. हा एक डब्बा भरला आणि मस्त मशीनच्या पापडांसारखे बघा सबसारखे लाटून घेतलेले. तर असे खूप छान थोडे जाडसरच ठेवले आम्ही घरी, मशीनचे जसे करताना तसेच केले. तर मस्त आलेले आहेत पापड. तर तुम्ही बघू शकता एवढे भारी ना, खूप छान आहेत आणि मस्त असे पिवळे पिवळे आलेले आहेत. ते मोबाईलमध्ये तसे दिसत आहे. तर बघा मस्त पापड आलेला आहे आपला, खूपच छान झालेले आहेत पापड. तर पूर्ण 3 किलो पापड एकदमच लाटून घेतले आम्ही. आजच केले सगळे. जास्तीचे मुलं होते म्हणजे आम्ही 4-5 जण असल्यामुळे आम्ही मस्त लाटून घेतले एकच दिवशी. तर चला खूप छान झालेले आहेत आमचे पापड. तर बघा किती छान असा पापड होतोय आणि घरीच लाटून घेतलेले आहेत. मस्त झाले आपले पापड. तुम्ही बघू शकता किती भारी झालेले आहेत. तर बघा खूप छान आलेला आहे पापड आणि एवढा नरम झालेला आहे ना मस्त. मी काय केलं 3 किलोचं पापड एकच म्हणजे 3 किलो पीठ होतं एकदम करून घेतले मी. मशीनवरून कुटून आणले. जास्त कुटायला दगड वगैरे काही राहत नाही, त्यासाठी दगडावरतीच कुटावं लागतं ते. तर दगड माझ्याकडे नव्हता तर मी काय केलं 3 किलो आमच्या इथे चक्कीवरती आपण भिजून घेऊन जायचं आणि नुसतं कुटून देता किंवा भिजून पण देता, पण जास्त पैसे घेतात. तर मी कुटून घेतलं, घरून भिजून घेऊन गेली तर तिथून कुटून घेतलं आणि घरी आल्यावर पण थोडं आम्ही अजून परत कुटत होतो. तर खूप छान असे पापड झाले आणि मस्त थोडे असे मशीनसारखे जाड जाड लाटून घेतले. जास्त बारीक केल्याने ना आपले घरचे पापड सुकल्यानंतर खूप असं तुकडे तुकडे होता आणि वाया जातं मग ते, त्यासाठी बघा. तर खूप असे मस्त बघा एवढे नरम झालेले आहेत ना, खूप छान झालेत. आणि मी 3 किलोला 2 पुड्या टाकून दिल्या, परफेक्ट प्रमाण झालं आणि एवढे भारी पापड आले पांढरं शुभ्र आणि खूप छान. तर परत आम्ही अजून घरी ना कुटून घेत होतो. तर त्याला थोडं म्हणजे परत मुसळीने दणके मारून मारून थोडा नरम करत होतो त्याला. तर मस्त झाले आमचे पापड आणि एकच दिवशी आम्ही 3 किलोचं पीठ लाटलं. खूप म्हणजे धावपळ झाली थोडी, पण आम्ही दिवसभर टाईमपास करून मुलांनी गाणे लावून कुठं काही, तर असं करून टाईमपास करून आम्ही पूर्ण पापड पूर्ण केली. तर खूप छान झाली अशी पापड माझी. तर बघा मस्त पापड आहे. बघा मस्त आपला पापड भाजून घेते मी. मला वाटलं का गॅस विजला. तर एवढा छान झालेला आहे आणि घरीच लाटलेले तर एवढे भारी झाले. मस्त नरम चटक आणि खूप छान झाले पापड. काही छोटे काही मोठे करून घेतले आम्ही, छोटे मोठे 2 प्रकारचे करून घेतले. म्हटलं कसं घरी. तर बघा मस्त थोडा ओला आहे तो अजून. तर बघा एवढं छान झालेलं आहे पापड.
मस्त झाले पापड. तुम्हाला दाखवले मी, खूप नरम झालेले, एवढे नरम झाले ना, खूपच मस्त झाले. तर घरी लाटून घेतले मी आणि 3 किलो पीठ एकदमच केलं आम्ही. त्यात म्हणजे जास्त जण होते ना आम्ही, तर मस्त हौशीने खूप छान झाले ते पापड. मस्त लाटून घेतले. तर बघा तुम्हाला दाखवते मी. तर मी मस्त ह्या पापडांचं आहे ना डाळ आणली पहिल्या दिवशी. मग तिला पुसून घेतली, नंतर तिला आपल्याच गिरणीवरती दळून घेतली आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. मी त्याला मस्त सकाळी सहज लवकर 6 वाजता भिजायला घेतलं. 2 तास ते पीठ मोरू दिलं. नंतर चक्कीवरती गेली, ते कुटून आणलं. परत त्याला थोडं राहू दिलं 10-15 मिनटं आणि नंतर आम्ही त्याला लाटायला घेतलं. नंतर ते थोडं कोरडं वाटायला लागलं, तर आम्ही छोट्याशा अशा दगडावरती आम्ही त्याला थोडं तुकडा म्हणजे गोळा घेऊन कुटत होतो आणि त्याच्या मस्त लाट्या करून लाटत होतो. तर खूप छान असे पापड झाले आपले नरम, तुम्ही बघू शकता. तर तिने आम्ही पापड बनवून घेतले, तर खूप छान झालेले. तर चला म्हटलं माझी अशी पद्धत आहे, तर तुम्हाला दाखवून देऊ. तर माझ्या अशा पद्धतीने पापड करून घेतले, तर खूप छान झाले. आमचा पापड बनवण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.